18वा दिवस सकाळी 6 वाजता फर्स्ट ऑफ ऑल मला सगळ्यांना वेलकम करायचं आहे नवीन वीकमध्ये. प्लीज मला कोऑपरेट करा. मी मालकीनबाई बनली आहे. पहिली गोष्ट, स्वतःचा बेड आणि त्या बाजूची हायजीन तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल टास्क असणार आहे, जो उठल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ज्यानंतरच रसिका आणि रमशा झाडू करतील. दुसरी गोष्ट, जर कोणी स्वतःचा टास्क कंप्लीट नाही केला तर त्याची पेनल्टी म्हणून त्यांना दुसऱ्यांचे टास्क दिले जातील आणि तुम्हाला ते करावे लागतील. पाणी प्लांट्स स्नेहा, बॅटरी चेंज रमशा, चहा कॉफी श्रेजा, होम क्लिनिंग रमशा आणि रसिकाचं काम आहे. आपल्या घरासारखं ट्रीट करा. जर तुम्हाला वाटतंय अंकिताला थोडा त्रास होता आवाजाने, काय होतं अंकिता? ती रडते खूप जोरात यार. ए बेल मार बाहेर जाऊन, प्लीज प्लीज कोणीतरी बेल मारा लवकर. त्या दिवशी मला पण सेम झालेलं, सेम. प्लीज एमर्जन्सी डॉक्टरला पाठवा प्लीज. डॉक्टर प्लीज या. प्लीज एमर्जन्सी डॉक्टरला पाठवा. म्हणजे पोटात दुखते का? अपेंडिक्स अचानक त्याला महिने तिचं आमच्या मुलींसाठी ते दुखणं, ते लागणं, ते धडपडणं, ते आजारी पडणं हे नेहमीच झालंय. पण या मुली कधीच घाबरल्या नाहीत, की कधीच माघार घेतली नाही. सकाळी 10 वाजता काय मग कसं वाटतंय? मस्त, खूप छान. मला असं वाटतं या गावात येऊन आम्हाला एवढं मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर केलंय ना की आता काहीही येऊ दे, आता फुल रेडी आहे आम्ही. मला तर काय गावाची हवा लागलीच आहे, तर माझा बसेला तिकडे आरामात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. गावात तुम्ही रुळलात बरोबर. येस, पण आता तुमच्यातल्या काही जणींना हाकलून द्यायची वेळ आली. का? कारण तुमची जागा घेण्यासाठी शहरातल्या नवीन 4 मुली आलेल्या आहेत. सकाळी आले 4 वाईल्ड कार्ड एंट्रीज, म्हणजे 4 शहरातली मुली. ठीक आहे, आम्ही पण तिकडे होतो, पण आता आम्ही गावाचे झालो आहेत आणि ह्यांना आमची जागा घ्यायची आहे. तुमचं स्वागत आहे आमच्या पारावरती, आमच्या गावात. धन्यवाद धन्यवाद. हाय, आय एम अश्लेषा राहुले. नमस्कार, मी तनया अफजलपूरकर. नमस्कार, माझं नाव आहे पूजा धात्रक. नमस्कार, माझं नाव आहे शमा लखानी. स्वागत आहे तुमचं आमच्या इथे. धन्यवाद. तुमच्यापैकी कोण 4 जणी आहेत ज्या वाड्याच्या बाहेर जायला तयार आहेत या 4साठी? आम्ही कोणीच नाही. तुला काय वाटतं अश्लेषा, कोणाला घराबाहेर काढावंसं वाटतंय तुला? मला असं वाटतं स्नेहाला काढायला. आधीपासून ती घरात राहिली आहे आणि जेव्हा ती आली होती इकडे ती खूप कॉन्फिडंट होती आणि आता ही खूप अंडर कॉन्फिडंट झाली आहे. या शो मध्ये अंडर कॉन्फिडन्स साठी काही जागा नाही आहे, तर मला असं वाटतं हिला निघायचा. अरे चल, तिच्याकडे बहुतेक एक स्ट्रॉंग पॉइंट नसेल तर तिने तिच्या लॉयर डोक्यानी तिने काहीतरी एक बनवून टाकला अंडर कॉन्फिडंट. मला माहितीये, अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या जगाला माहितीये की मी अंडर कॉन्फिडंट तर नाहीये. तनया तुला? मला वाटतं वैष्णवी, कारण की ती इकडे फक्त भूत पकडायला आली आहे. बोलत तर काही नाही, दिसत नाही जास्ती. भूत पकडली आहे? हो, भूतच पकडायला. अगं तू काय काय बोलतच नाही, तुझं काही एंटरटेनमेंट नाही, काही नाही. सो मला वाटतं वैष्णवी असावी. मला असं बोलायला आवडत नाही, मी करते आणि मला करून दाखवण्यामध्ये जास्त बिलीव्ह करते. आय लाईक दॅट कॉन्फिडन्स. बघूयात काय कसं होतंय ते. मी ते श्रेजाची जागा घ्यायला आली आहे, कारण का ती खूप इमोशनल आहे आणि हे तर तू पण. आमचाच गेम आम्ही कसा खेळला तो आम्हाला माहिती आहे, कारण एवढे ट्विस्ट आणि टर्न्स येतात आणि ते आम्ही सगळे पार करून इथपर्यंत पोचलो आहे. ह्याची त्यांना आयडिया नाही आहे. तुम्ही जेव्हा याल तुम्हाला कळेल, पण त्यासाठी यावं लागतं. मी रमशाची जागा घेणार, कारण की ज्यावेळी ती मालकीन होती ती कधीही स्टँडर्ड नाही घेतली कोणासाठी. आलीच का तू आणि
त्यांना घेतलेही का शो मध्ये? कारण मला हे वाटतं थांबा, मी पाच मोहीम झाले होते, 3 मी मी जिंकली. पूर्ण करू माझं बोलायला. आता का स्टँड घेते? तिला स्टँड होता येत नव्हतं, ती मला बोलते की मला स्टँड घेता येत नाही. गाइस बड़ी बड़ी बातें वडापाव खाते. 4 नव्या मुली जर घरात येत असतील तर याचा अर्थ काय होतो? ते आपले गावकरी आहेत, त्यांना 4 जणांना कोणाला तरी गावच्या वेशी बाहेर पाठवायचे. तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत असाल, पण कुठेतरी कमी पडत असाल, म्हणून कदाचित ही वेळ आलेली आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही तुमची जागा टिकवून दाखवा, आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या वाड्यात जागा मिळवून दाखवा. येस, आम्ही हे करणारच आहे. दाखवूया. आजची जी मोहीम आहे ती मोहीम आहे आपली बॉटम 4 वर्सेस या 4 आपल्या ज्या शहरातल्या मुली आल्या आहेत त्यांच्या बरोबर असणार आहे. मोहिमेत जी टिकेल ती घरात तिचं स्थान टिकवेल. मोहिमेत जी टिकणार नाही तिला मिळेल गावचा आहेर. आहे तुमच्यात हिंमत आमच्या मुलींशी भिडण्याची? त्यासाठीच आम्ही इकडे आलो आहे. मला कळेल हळूहळू. तेव्हा करणार, तेव्हा करणार. बरं, मी सांगतो तुम्हाला, तुमच्यापैकी बॉटम 4 कोण आहेत. मागच्या आठवड्याचा जो काही स्कोर आहे त्याच्यावरनं ठरवण्यात आलेलं आहे की बॉटम 4 कोण आहेत. त्यांना या 4 शहरातल्या मुलींबरोबर मोहीम करायची. एवढंच नाही, जर स्वतःचं स्थान त्यांना या वाड्यात या गावात टिकवायचं असेल तर या चौघींना त्यांना हरवावं लागेल. तयार आहात? बॉटम 4चं पहिलं नाव आहे वैष्णवी, दुसरं नाव आहे श्रेजा, तिसरं नाव आहे स्नेहा, सगळ्या लिस्ट मध्ये मीच असते, आणि चौथं नाव आहे संस्कृती. दुपारी 3 वाजता मोहिमेसाठी मैदान सज्ज झालेलं आहे. या ज्या काय मोहिमा दिसत आहेत या आमच्या 9 मुलींनी आधीच पार केलेल्या आहेत. तयार आहात? तुम्हाला एकूण 5 मोहिमा करायच्या आहेत. तर पहिली मोहीम आहे शेणाच्या गवऱ्या थापणे. तुम्हाला प्रत्येकाला एक भिंत दिलेली आहे. तो जास्तीत जास्त शेणाच्या गवऱ्या थापेल त्याला जास्तीत जास्त गुण मिळतील. पण यासाठी तुम्हाला मिळणार फक्त 3 मिनिटं, आणि प्रत्येक गौरीला मिळणार तुम्हाला 1 गुण. पुढचा टप्पा आहे म्हशीचं दूध काढणे. या मोहिमेसाठी तुम्हाला दिली जातील 5 मिनिटं, ठीक आहे. आणि पुढचा जो टप्पा आहे ते म्हणजे कोंबडा शोधून काढायचा आहे. म्हणजेच काय तर कोंबडे पकडायचे आहेत आणि ते शोधून तुम्हाला त्या टोपलीमध्ये गोळा करायचे आहेत. त्या मोहिमेसाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 3 मिनिटं. पुढचा टप्पा आणि पुढची मोहीम खेकडा पकडायचा आहे. जो जास्तीत जास्त खेकडे पकडेल त्याला मिळतील जास्तीत जास्त गुण, आणि त्या मोहिमेसाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 3 मिनिटं. ती मोहीम पूर्ण झाली की तुम्हाला थांबायचं, पुढच्या मोहिमेसाठी जायचं नाहीये. पुढची जी मोहीम आहे त्यासाठी तुमच्या बरोबर आमच्या बॉटम 4 मधली एक स्पर्धक येणार आणि ती तुम्हाला तिथे अडवायचा प्रयत्न करणार. तुम्हाला काही करून त्या आखाड्यातून जे रिंगण आहे ते रिंगण तुम्हाला पार करायचं आहे. जो कोण सगळ्या मोहिमा पार करून ते अडथळे पण दूर करून पुढे जाईल तिला मिळणार आमच्या वाड्यात स्थान, आणि तुमच्यामुळे एक कोणतरी गावच्या वेशी बाहेर जाणार. तर पोरींनो, सगळ्यात जबराट मोहिमेला तयार? सुरू करायचं? चला, कोण जाणार सगळ्यात आधी? तुम्ही डिसाईड करा ते. अश्लेषा, तूच जायचंय आधी. चला, ठीक आहे. पुढे 3, 2, 1. अश्लेषा, जस्ट कर. लवकर लवकर सून लवकर. मत ये लोग, जस्ट डू इट. अरे असं नाही, नाही. ऐकलीच नाही. मला वाटतं गवत जास्त झालं, गवत. अश्लेषा नको ऐकू. अश्लेषा ऐकू नको. वा वा वा, लवकर लवकर लवकर. 4, 3, 2, पुढे चला, पुढे चला. लवकर. वेळ जातोय, वेळ जातोय. कर. इथं पाणी मारायचं.
आरामात आरामात होईल. 5 मिनिटे अश्लेषा. मारणार आहे मी तुला. इट्स ओके अश्लेषा. ती खूप इथे उथे फिरत होती, ते मला खूप डिफिकल्ट वाटला. सर कोणाची आहे काय माहिती. आले हो नाही. प्रयत्न कर अश्लेषा, प्रयत्न कर. थांब 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 ग थांब. ठीक आहे थांब रे बाबा. शेवटची 5 4 3 2 1. फक्त कोंबडे पकडायचे बरं का. ती कोंबडे गचकन धरायचे, काही गचकन धरा. शाबास. हे हा आणि त्याच्यात परत झाकून टाक. मी सुरुवातीत खूप घाबरत होती आणि नंतर मला कळलं की कसे पकडायचे आहे. सावकाश. अरे शाबास सरका हुशार पोरगे. शेवटचे 10 सेकंद आहेत. संपला टाइम, संपत आला. पटकन टाका, टाइम संपलाय. हे काय करता, टाइम संपला तुमचा. टाइम शाबास. मुर्गी पकडणं टास्क होता, ते पण मला खूप सांगाने मी केलं नाही, कारण मी कधी केलं नाही. वेळ सुरू झालेली आहे, लवकर. हे बघ सांभाळून खेकड्याचं चावलं तर मोठं झालं. बघ पकडलं तर मोठं झालं. पुढं मोठं कापणार ती लोक. आणि पाय वगैरे आपले पडतात का तिकडे पण लक्ष ठेवा. मला असं वाटलं खेकड्याने मला चावला, त्याचा डंक मला लागला. घे त्याला गुड अश्लेषा. संपतंय धरलं तिचं. यू स्टॅम्पिंग. एकही मेला तर डिस्क्वालिफाय. चावले तर तुझे बोट जाणार. नाही बरोबर. बोट गेले. हे जरा शेवटचे 5 सेकंद. हे इथं हे गपचूप बसलाय. गुड ट्राय अश्लेषा. अश्लेषा 4 टप्पे तू पूर्ण केलेले आहेस. शेवटचा टप्पा आणि खूप महत्वाचा टप्पा आहे हा, आणि हा तुला पार करायचा आहे. हा जर पार केलास तर वाड्याचे दरवाजे उघडणार. बरोबर. आणि हा टप्पा तुला पार करायला जी आडवी येणार आहे तिचं नाव आहे स्नेहा मॅडम. या. अरे जादूच तसा झाला. ओके, तयार आहे. चला तर मग सुरू करूया अंतिम फेरी. 3 2 1. वा. आता खरी गंमत सुरू झाली. अरे बापरे. अरे कपडे नाही खेचायचे. पाय पकडा, हात पकडा चालेल. कपडे वगैरे नाही. तुला पाय सोडता आला तर तू निसटू शकते. लवकर. बरोबर. तुला बाहेर पडावंच लागेल. मी गिवअप नाही केलं. ती माझे वर होती आणि ऑब्व्हियसली तुम्हाला पण माहिती आहे की ती दिसायला खूप हट्टीकट्टी आहे आणि मी पण हट्टीकट्टी आहे, असं नाही. ते मला खूप डिफिकल्ट वाटलं कारण माझा हात एक मट्टीत होता आतमध्ये. 5 4 3 2. Oh my God. अंडर कॉन्फिडन्स. कुस्तीच्या सीनवरतून खूप लोकांनी सुनवलं आहे की मी माघार घेतलाय. हे ते ही मुलगी पण आज बोलली की मी अंडर कॉन्फिडंट आहे, जे मी बिलकुल नाही. हे सर्व महाराष्ट्राला दिसून येते ऑलरेडी. तिची मस्त जिरवली मी आज आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता. जी ती बोलत होती ना कॉन्फिडन्स नाही, तिला मी आज दाखवून दिलं मी काय आहे. गावची नारी पडली भारी. तुझी वेळ सुरू होते. नॉट हॅपनिंग ऑलरेडी. किती स्लो करणार. आता बघ हे लागणारच नाहीये बघ. कसं दमदार. खाली पडला. टास्क खूपच कठीण होता माझ्यासाठी. मी कधीही ते शेण हातात घेतले नाही. कमान लवकर.
सुरुवातीला मला नाही येते ते शेण कसं होल करायचे आणि थ्रो करायचे. पडला पण मी 1-2 केले आणि तर मला लेटर टेक्निक समजली की तिला खूपच पाणी टाकायचं आणि नंतर त्याला थ्रो करायचं. 4, 3, 2. पाणीने ती खूप अजून राग येते हा तिला. ओ गॉड, आता ती मारणार. बाजूला म्हैशी दूधच नव्हती देती. खूपच डिफिकल्ट आहे. होणार आहे, वेळ आहे तुझ्याकडे. हे बघ, थोडं निघालं तरी चालेल. मी तिला खूपच प्रेमाने हात लावले आणि मी तिला सांगितले प्लीज तू गुडगल आहे, मला थोडासा देईल, मला हे टास्क जिंकायलाच पाहिजे. अरे निघाला. पाणी गेलंय. मला प्युअर दूध चहावरती टाका. आता झालाय तो ऑलरेडी. अर्धा चहा झालाय त्याचा. आतापर्यंत हे मुलगी खूपच उडत आहे. जसं मी हे घरी जाणार आणि त्यांची जागा घेणार त्यावेळी त्यांना माहीत पडणार की मी किती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. कोंबडे पकडायचे. कोंबडे. रेड वन इसके ऊपर है. मी खूपच कन्फ्यूज झाली की कोंबडा कोणता आहे आणि कोंबडी कोणती आहे. त्यामुळे माझे थोडे टाइम वेस्ट झाले. आईला खतरनाक पकडला रे. मुश्किल से मला 3 ते 4 कोंबडा मिळाले. 5, 4, 3, 2, 1. वेळ सुरू झाली आहे. काळू बघितलं का, सुरुवातच 2 केली आहे. वा. मी 2-2 घेत होती आणि बास्केटमध्ये टाकत होती. टास्क करता करता मला हे लागलं. चावलं ते चावलं. पण माझा फोकस होता की मला खेकडा खूप सारे जमा करायचे आहेत. वा. 5, 4, 3, 2. वा. तर आता अंतिम टप्पा आलेला आहे. तयार आहेस? हो. आमच्या गावच्या पोरींपैकी तुझ्या बरोबर 2 हात करायला येणार आहे वैष्णवी. मला कसं पण जिंकायचंच आहे. जे आहे ते आता फील्ड वरती आपण बघूच. तुझी वेळ सुरू होते. तुला निटसून जायचंय. जेव्हा टास्क सुरू केला तेव्हाच ती पडली. इट वोंट मेक सेन्स की मी वरतून अटॅक करा. सो मी डिसाईड केलं तिचा पाय पकडून ठेवणार. धरून ठेवलंय. तिने माझे पाय पकडले. माहीत झाले की मला हिचे पहिला हात सोडवणार आहे तर मी भागणार आहे. वा वैष्णवीचे पकड.
बराच वेळ मी तिला धरून पण ठेवलं होतं, बट नंतर चिखलामुळे मला ग्रिप नाही जास्त करता आली. पोरीनं डेअरिंग केलं जोरात. बघू जाते का आपल्या घरात. तयार आहेस? हो. तुझी वेळ सुरू होते. अरे यार, पहिल्यांदा मारलं तेव्हा तर ते लागलं नाही, कारण की मी थोडं कोरडं बनवलं होतं. मी पाणी टाकून मग मी जोरात मारत होते तेव्हा मग ते चिटकत होतं. ते करताना खूप कसं तरी वाटत होतं, कारण की शेवटी ते शेणच होतं. नावावरच मारलं. शाबास. 4 3 2 जसा तो गोवराचा टास्क संपला तेवढ्यात शिटी वाजली आणि मला लगेच मग म्हशीच्या इथे पळायचं होतं. थोडंसं दूध देतेस प्लीज. नाही यार, आई आहेस ना तू. मूड नाही तर दूध नाही. आता खाली गेले की डिशू मारणारी. लवकर. हे बघ, तुला पुढाकार घ्यावा लागणार. जेव्हा मी ट्राय केलं दूध काढायचं, ती अजिबात काढू देत नव्हती. ती खाली टचही करू देत नव्हती. तू हार मानलीस का? नाही. नाही. हा मग तेव्हा काय दिसत म्हणतात, हार नाहीये मानलीस तू वाटतं. म्हणून. बस हा बस हा शाबास. लात मारताना तर एवढी भीती वाटत होती. मला खाली बसायलाही भीती वाटत होती की ती लगेच मारेल, तोंडावर लागेल. तिची एकतर शेपूट तोंडावर लागत होती. 5 4 3 2 कोंबडे पकडायचे. कोंबडे. धर. कळतच नाही. एवढे सगळे होते आणि कळत नव्हतं की कोंबडा कोणता आहे एवढ्या सगळ्या कोंबडींमध्ये. एक पकडला, पण मागून जे घरातल्या पोरी आहेत त्यांनी एवढं डिस्करेज केलंय. कोंबडी कळतं का नाही तुला? अरे शाबास. मी कोंबडा पकडताना ऍक्च्युली जम्प करायला गेले, कारण की ऑलमोस्ट हातात आला होता, पण तेवढ्यात तो सुटला आणि आय लँडेड ऑन माय हँड. म्हणून मला इथे लागलंही, थोडंसं रक्त वगैरे पण आलं. तर खेकडे पकडतानाही मला खूप खेकड्यांची भीती वाटते. मी आयुष्यात कधी खेकडा जवळून पाहिलाही नव्हता. मेन तर त्यांच्या क्लॉजची भीती, कारण की कळत नव्हतं की ते कुठून क्लॉज घालून चावतील. घे त्याला घे ना. घे तो घे. उचललाय. 4 3 2 1 तयार आहेस? तुझ्याशी 2 हात करण्यासाठी येते संस्कृती. कुस्तीच्या टास्कमध्ये तर मला वाटलं नव्हतं की संस्कृती आणि मी अपोनेंट्स असू. तर जेव्हा त्यांनी सांगितलं की ससा आहे तेव्हाच मी एकदम शॉक झाले होते, कारण की मला खूप वाईट वाटलं, कारण की मला तिच्यासोबत नव्हतं लढायचं, कारण आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. मला जर काय जिंकायचं असेल, वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन यायचं असेल तर मला ससाला हरवावंच लागेल. तिला घेऊन जा तिला. उचलून घे. चल निघ. जेव्हा आमची कुस्ती सुरू झाली, ती डॉमिनंट होती ऑब्व्हियसली. तिने पहिलेच मला आधी खाली टाकलं होतं.
मला तिचा चेहरा दिसत होता, ती खूप इमोशनल झाली होती आणि ती कंटिन्युअसली मला सॉरी 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 हेच बोलत होती. तान्या, तुला गिव्ह करायचंय का? ती पण फ्रस्ट्रेशन मध्ये काहीतरी ओरडली होती, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं त्या पॉइंटला, कारण की आय वॉज सो टेन्स. मला असं होतं की यार हरवायचं तर आहे करून. सो आय वॉज प्रेशर्ड. मला समजत नव्हतं आता माझा नेक्स्ट मूव्ह काय असणार आहे. पण मग ॲट द सेम पॉईंट मी तेव्हा तिला पलटवलं अँड देन आय वॉज ऑन टॉप आणि मी तिला डॉमिनेट केलं होतं तेव्हा. तिची पॉवर जरा जास्ती पडली माझ्यावरती. पकड आहे ससा. मी कुस्ती. बरोबर. शेवटची 5 सेकंद आहेत. 5 4 3 माझ्या डोक्यात फक्त तेवढं चालत होतं की 1 महिना मी खूप मेहनत केली आहे आणि मी मेहनत नाही वाया झाला पाहिजे. पण आता घरी माझी मैत्रीण नाही येणार. मला ती खरंच पाहिजे घरी माझ्या सोबत वाड्यावरती. मला नको आहे की ती घरी जाय वापस. मनात नसताना देखील या घरात स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी आज संस्कृतीला तिच्या मैत्रिणीशी सामना करावा लागणार. तुझी वेळ सुरू होते. पहिलेच रॉंग. अरे स्टार्टच रॉंग आहे. पडणार का ते? पडणार ते. वा 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 वा. मस्त मस्त करते. टेक्निक शिकून घेतली तिने. लय भारी लय भारी. अरे नीट कर. थोडंसं जोर लाव. गोळा करावा लागेल. गोळा. हा. वा वा वा. अरे जोरात. अरे सगळंच पडते. सगळं नाही शांत जमणार पूजा. असू दे. एकदम हळू फेक. हळू दुसरीकडे बी मार. जोरात. जोरात फेक. जोरात. अगं होळी नाही खेळायची आहे. कलर नाही आहे ते. शेण उचललं. मी कधीच हे लाईफमध्ये केलं नव्हतं आणि हे खूप वेगळं आणि नवीन एक्सपिरियन्स होतं माझ्यासाठी. नाही जमणार. नाही जमणार. 5 4 3 2. मी ना हात लावला असं. असे हॉर्न्स आहेत तिचे. असं केलं तर भाई. हळू हळू हळू. पायाच्या मागे थांबू नको. लागेल तुला. भीती वाटते तर माघार घे. शांत हो. बघ तिला किती राग आला. 5 4 3 2. चालू आहे. वा 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 वा. नीट पकड. दोन्ही हाताने पकड. वा वा.
अरे ही पोरगी हुशार आहे. काय? वा 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 आयला खतरनाक पकडला. कसं काय होईना तर ना. त्यानं लागू नको दे. काय करते ही? शेवटचे 10 सेकंद आहे. 10 सेकंद. एक पकड, एक तरी पकड, एक. सोडू नको. वा. 5 4 3 2 ये बाहेर. ये बाहेर लवकर. दुसरा वेळ चालू आहे तुझी. एवढं इझी थोडी आहे. मागच्या बाजूने पकड. मागच्या बाजूने. शाबास. टाइम वाचवण्यासाठी 2-2 खेकडे ॲट अ टाइम मी उचलत होती. चावलं ते चावलं, थोडं, चावलं पण तिला. काही नाही होत, काही नाही होत. धर काय गचके. नाही कमान. थोडे मला त्यांचे डंक वगैरे हाताला लागले. आवाजाकडे लक्ष देऊ नको तू. तू धर. नाही सुटलं तिच्या हातातून. 5 4 3 2 टाक. टाक टाक. ओके. वा, ये इकडे. वा. तुझ्या ताईने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. वा. खरं तर आता समोरचा स्पर्धक कोण सांगायची गरज नाहीये. श्रेजा तूच आहेस. तयार आहेस तू? श्रेजा तू तुझी जागा घे. माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू होती. सकाळी तिने सांगितलं की मी खूप इमोशनल आहे, पूजा तुझी वेळ सुरू होते. की तिने मला इमोशनल बोलली आहे ना. आय विल टेल हर की इमोशन्स ही माझी स्ट्रेंथ कशी आहे. तिने खूप बॉडी वेट माझ्या अंगावरती लावलं आणि मी खूप ट्राय केलं तिला माझ्या पायाने पुश करायचं. तिला मी खूप वेळ असं पकडून ठेवलं. तिने माझे केस पण खेचले, पण आय वॉज लाईक मला सोडायचं नाहीये हिला. बस. कपडे नाही. कपडे नाही. मी खूप ट्राय केलं तिला पुश करण्याचं. पूजा निघ. पूजा निघ. कपडे नाही. मला ते कंट्रोल नाही झालं. नाही मला श्वास घ्यायला होत होतं एंडमध्ये. 9 8 7 भले मी इमोशनल आहे पण आय एम स्ट्रॉंग इनफ. 6 5 4 3 हा जो टास्क होता त्याच्यामध्ये मला हरवायचंच होतं. नो मॅटर व्हॉट. इट्स ओके. नो गेट अप. रात्री 8 वाजता. आजची मोहीम कशी वाटली तुम्हाला अश्लेषा? मी सॅटिस्फाय माझ्या टास्क करून, कारण जे पण होता मी खूप चांगल्याने केला. मी बॅकआउट नाही केला. स्नेहासाठी फक्त एकच बोलायचं होतं मला. फायनली शी इज बॅक. की ती जिंकली आज टास्क मध्ये. आय वॉज ऑलवेज बॅक. या बट आय थिंक यू आर बॅक फ्रॉम देअर. अच्छा ओके. 10 पैकी किती मार्क देशील तू स्नेहाला? 7. हारून तू मला साथ देणार. वा. लॉयर की लुझर. आता रिझल्ट यायचा आहे. तो आधीच बोलत आहे. मला फरक नाही पडत, पण जे तू माझ्यावरती. प्लीज वेट. अरे तू वेट, आम्ही तुला दाखवतो सगळे मिळून. ठीक आहे. पूजा श्रेजा भारी पडली का तुला? हा म्हणजे तिला आधीच कुस्तीचं पण थोडं एक्सपिरियन्स होतं आणि मी मग ते झालं. आता ठीक आहे. क्षमा तू एकमेव अशी स्पर्धक आहे यांच्यातली की तुला दूध काढता आलंय म्हशीचं.
अनुभव कसा होता तुझा? खूपच डिफरंट होता, कारण की हे माझे फर्स्ट टाइम होते. मी कधी म्हशीला बघितले पण नाही. वा, मग सगळ्यांचा अनुभव चांगला होता. तुला पण विचारतो, माघार घ्यायची तुला? नाही. नक्की? नक्की. म्हणजे यांनी तर ठरवलेलं आहे की वाड्यात जायचंय. आपण आता बावधन समितीच्या सदस्यांना बोलवूयात. तर मी सदस्यांना विनंती करीन की तुम्ही निकाल जाहीर करावा. आम्ही पंच कमिटीने विचार करून ह्या चौघींमधल्या दोघींना निवडलंय. त्यांचे नाव: एक नंबर शमा आणि तनया. तर 2 शहरातल्या मुली आता आपल्या वाड्यात जायला सज्ज झालेल्या आहेत. मी बावधन समितीच्या सदस्यांचे आभार मानतो की तुम्ही इथे आलात आणि तुम्ही निकाल जाहीर केलात. धन्यवाद. अश्लेषा आणि पूजा, खूप मनापासून प्रयत्न केलात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही पुन्हा शहरात जाऊ शकता. या 2 नव्या मुलींना, शमा आणि तनया, यांना वाड्यात राहण्यासाठी आता जागा करून द्यावी लागणार आहे. फायनली आय एम गेटिंग इन. पण मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाकीच्या जे वाड्यातल्या मुली आहेत एलिमिनेट होणार आहेत करून. आता तुम्ही मत द्यायचंय तुमचं. मालकीनबाई, हे कोण आहे जे या कार्यक्रमासाठी योग्य नाहीये? 2 नावं सांगायची आहेत तुला. बॉटम मधून आय थिंक मी संस्कृती आणि वैष्णवीचं नाव घेईन. बॉटम ससा आणि वैष्णवी. रसिका? वैष्णवी आणि ससा. श्रीजा? वैष्णवी आणि ससा. आय डोंट फील की आम्ही सगळ्यांनी एवढी मेहनत करून इकडेपर्यंत आलोय आणि कोणी रिप्लेस नाही करू शकत एका दिवसात येऊन. हे तुम्ही नाही ठरवू शकत. गावकऱ्यांनी निर्णय घेतलाय. वर्षा, पटकन नावं सांग. वैष्णवी आणि ससा. पुन्हा तेच नाव आलेलं आहे, वैष्णवी आणि संस्कृती. वैष्णवी? नाव घ्यायसाठी मी बोलेन आता की वैष्णवी आणि ससा. मी स्वतःचं नाव घेते आणि संस्कृतीचं नाव घेते. रमशा? रेजा आणि स्नेहा. माझं नाव नाही येणार असं होऊ शकतं का? तसा मला स्विचचा ऑप्शन मिळाला तर जे काय मी शिकली आहे, जे काय गावाचं प्रेम मला मिळालंय ते तनया एकच मुलगी आहे, डिझर्व करते, म्हणून ही स्पॉट मी स्विच केली असती तुझ्यासोबत आणि मे बी आज होईल. पण तू अशी माघार घेशील संस्कृतीसाठी? मला ऍक्च्युली हे नाही आवडत आहे, कारण की जर का मी या गावात येते तर मला माझ्या मेहनतीने यायचंय. तो तिला जर काढायचं नसेल तर तू जाशील शहरात पुन्हा? हो, कारण की जर का मी फेअर फाईट करून जिंकले असते तिच्या विरोधात, भलेही आम्ही फ्रेंड्स असू, तर मी खुशी खुशी आले असते. बट मला ते पटत नव्हतं, कारण की इवन शी डझंट डिझर्व टू लिव्ह, कारण की ती जिंकली होती शेवटी. संस्कृती आणि वैष्णवी, आपण जर आता बघितलं तर घरातल्या सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही दोघींनी या गावच्या वेशी बाहेर जावं. हे झालं तुमचं मत. वेळ आलेली आहे खऱ्या निकालाची, ज्याला गावच्या वेशी बाहेर जावं लागणार आहे. ते नाव आहे वैष्णवी. मी जे म्हणायची की मी गावाची मुलगी आहे आणि आज मला पुन्हा ते प्रूव्ह करता आलं की मी इकडेच राहणार आहे. या शोनी भरभरून मला असे फ्रेंड्स आणि फॅमिली दिली आहे. आणि ऑफकोर्स कचरे परिवाराला कशीच विसरू शकते मी. ती पण माझी इकडची बावधनची एक फॅमिली आहे. मला एवढं वाटलं नव्हतं की एवढ्या कमी टाईममध्ये कुणाच्याच मनात एवढं प्रेम निर्माण करू शकणार मी. पण हेच मला असं वाटतंय माझी एक जीत झाली आहे.
आणि बरेच जे गावाचे गावकरी पण जे भेटायचे, लहान मुलं, आज्या, ह्यांच्या पण मनात बरंच प्रेम निर्माण केलं आहे. सो ही माझ्यासाठी ॲक्च्युली खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मराठी पण यायला लागली. वैष्णवी, जरी तू आज जात असलीस तरी बावधनकरांचं प्रेम आयुष्यभर तुझ्याबरोबर राहणार आहे आणि तू त्यांच्या मनात आयुष्यभर राहणार आहेस. सो जरी मी गावची लाडकी लेक नसेन झाली तरी गावाकडून मला हा गावचा आहेर मिळाला आहे आणि त्या आहेरात गावची ऊब आहे, गावचं प्रेम आहे आणि ते मी स्वतःबरोबर नेहमी ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. रमशा, जिंकायचंय, समजलीस ना? मी खूप खूप म्हणजे खूप जास्त तिला मिस करणार आहे. आणि मोनिशा पण जेव्हा गेली होती तिने सांगितलं होतं रमशा तू हे शो जिंकायचंय. हे शो मी मोनिशा आणि वैष्णवीसाठी मी माझं सगळं देणार आहे आणि मी जिंकणार आहे त्यांच्यासाठी. मनातलं ओळखणारी वैष्णवी गावकऱ्यांचं मन जिंकून गावात आली आणि तिचं ते मन या मातीत रमायला लागलं. सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मोहीम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा ती प्रयत्न करत तर होतीच, पण थोडं चुकलं आणि गावाची लेक बनण्याचं तिचं स्वप्न मध्ये चुकलं. एका वाईल्ड कार्ड एंट्रीनं सगळं चित्रच बदललं आणि वैष्णवीला हे गाव सोडून जावं लागलं. जरी तिचा हा प्रवास इथंच थांबला असला तरी गावानं दिलेलं प्रेम, इथल्या प्रत्येक गोष्टी तिच्या मनात घर करून राहतील यात शंका नाही. काय झालं? रात्री 10 वाजता काय झालं? मी खाली रिक्वेस्ट करत होती की उद्या माझा बर्थडे आहे. ओ माय गॉड, काय झालं? काय झालं शमा? बर्थडे आहे तर फॅमिलीशी बोलायचं आहे. नाही देत बोलून. माझा बर्थडे पण इथेच झाला, मी कोणाशी बोलली नाही. कधी पण नाही झालं. मला ऑलवेज त्याची ब्लेसिंग्स हवी आहे. ऑलवेज माझ्या बर्थडेवर आहे तुझ्याकडे ब्लेसिंग्स, बट यू जस्ट कांट टॉक टू दॅम. काय झालं? उद्या तिचा बर्थडे आहे. ओ दादा, उद्या शमाचा बर्थडे आहे. प्लीज मला जसं ट्रीट केलं तसं नका करू. तिच्यासाठी तरी हॅपी बर्थडेचं गाणं वाजवा, नाहीतर मालकीन बाईला राग येईल. ओके ओके. जर नाही जेवून कोणी स्वतःच्या प्लेट घासल्या, मी त्यांच्या बेडवर नेऊन टाकणार आहे. दॅट्स द ऑप्शन. वर्षा, इट्स युअर जॉब. मी तुला डिस्क्राईब नाही करू शकत. तुला हळूहळू मला स्वतःहूनच कळ, तुला कळ ऑनेस्ट. आणि जेवढं तुला स्वतः कळेल ना तेवढं जास्त चांगलं. तू फक्त एवढा टेन्शन होते. तुला काय पॅकिंग वगैरे पाहिजे असेल तर मी आहे, कारण की मला माहिती आहे की त्या बॅकिंगची किती गरज लागते. आणि बॅकिंग काय तेच. पण एवढं मी तुला सांगते की हा गेम खूप फेअर आहे, कळतं? सगळं जे होतं होऊन द्यायचं. कळलं तुला? तर तुला रिअलाइज करायला लागेल की तुला सहन करायला शिकायला लागेल. कधी कधी माझ्यावरती पण राग येईल, नाही येणार, काही जे पण होईल तर लक्षात ठेवायला लागेल इकडे जे पण मी करणार आहे ना ते आपल्या दोघांच्या बेस्टसाठी. माझ्या पटीने जेवढी मी हेल्प करू शकते तेवढी मी करणार, पण मी तेवढी हेल्प नाही करणार ज्याच्याने तुला अजून हे काय ते होईल. कारण की इकडे तसंच होतं. इकडे जेव्हा जास्त मदत करायला जातो ना तर समोरच्याला डबल पनिशमेंट मिळते. पाहिलं, कालपर्यंत एकमेकींशी भांडणाऱ्या मुलींना आज एका वाईल्ड कार्ड एंट्रीनं एकत्र आणलं. त्यांच्यात एकी झाली, पण ही एकी होती कसवार्थ. दिवसभर असणारी एकी रात्री पंचायतीत कुठेच दिसली नाही, कारण गावाबाहेर जायची वेळ आली. तेव्हा मात्र प्रत्येक जण बदलले. एका निस्वार्थी मैत्रीने संस्कृतीला तारलं आणि वैष्णवीला गाव सोडून बाहेर जावं लागलं. बघू आता ही मैत्री टिकणार का त्याला नजर लागणार आणि कोण कोणावर राजकारण करणार. घरातलं राजकारण आणि समीकरण कसं बदलतंय त्यासाठी बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.